23 फरवरी सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. आता आम्ही विरारला आहे. आपला अमरीश सोसायटीचं गेट बंद करून येत आहे विरारमध्ये आणि आमची राईड आता स्टार्ट होणार आहे टुवर्ड्स बोईसर. आधी वर्लीकर होता, आता वसई विरारकर झालेला आहे. आता आम्ही आमची राईड स्टार्ट करणार आहे आणि रस्त्यावरून आता आम्ही चाललो आहे. वी आर स्टार्टेड आवर राईड. साडेचार सुमसाम रस्ते, काही वर्दळ नाही, काही नाही. सुसाट चालणं का नाही आहे, शांतपणे जायचं. हे बघा जीवदानी देऊळ दिसते ना लाईट मारलेलं, तेच ब्रेकर्स आहेत. नॉट अकस्टम विथ द रोड्स, सो सायकलिंग व्हेरी स्लोली. Amrish Gurau, he is my guide today till Boisar. He is also coming with me. Because of him, I stayed at night at Virar. Full झोप झालेली आहे रात्री. Here is street light सर्वकडे चालू आहेत, त्यामुळे मी माझा लाईट ऑफ ठेवलेला आहे. सेव्ह लाईट अँड कूल ब्रीज. हॅड अ गुड नाईट स्लीप at my friend's place and the roads are डांबरी म्हणजे थोडं थंड असतात. हे बघा, हे आमचे रिक्षा मित्र कधी कुठूनही टर्न मारतात. आपण आपली सायकल व्यवस्थित चालवावी. चला भेटूया. आणि मध्ये कुत्रे लागले होते, लोकल म्हणून मुंबईवर थांबले. चला. Ride is continuing. We are riding slowly. Today I am with Amrish. हम दोनों ने बहुत सारी राइड किए हैं. बहुत सारे मतलब थोड़ी बार, बहुत सारे भी नहीं किए, बट किए हैं थोड़े बार राइड्स. थोड़ी बहुत राइड किए हुए हैं. I will tell about his accomplishments or his achievements in some time. He is a great person. I admire him a lot. See the moon. Beautiful sunlight and इथं लाईट्स नाहीत, सो द लाईट इज कमिंग हँडी. थंड हवेमध्ये सायकलिंग करत चालत आहे. जात आहे सावकाश जात आहे, काही विषय नाही आहे. और वॉच द मून अँड पुढे परत लाईट्स आहेत. सो वी हॅव क्रॉस्ड अ बॅरिकेड्स होते तिथे, स्पीड ब्रेकर्स होते. सो वी वेंट स्लो ऑन द शू. डांबरचे रस्तेच आहेत अजूनही, चांगलं आहे. आता कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आहे मी, आणि आता आम्ही डांबरीच्या रस्त्यावरनं कॉन्क्रीट रस्त्यावर आलो आहे. आणि तुम्ही समोर छोटा ब्रिज दिसत असेल, किंवा मला दिसतोय, तुम्हाला दिसत असेल मोबाईलमधनं. सो वी आर अप्रोचिंग द हायवे टू गो टुवर्ड्स बोईसर. सो आय विल बी अपडेटिंग यू the short details. Bye. So our first halt after 2 hours continuous cycling. National Highway. हे आमचे अमरीश गुराव, seasoned trekker, seasoned cyclist, have done many cycling events, expeditions. लांब कुठं फिरून आलेलं आहे मस्तपैकी. आपण लिस्ट बनवून सांगूया तुम्हाला. दुर्वेश म्हणून एक जागा आहे, तिथे फुल ट्रॅफिक जाम आहे. सो मी साईडने जात आहे. दुर्वेश म्हणून जागा आहे, फुल ट्रॅफिक जाम. नेशनल हाईवे, फुल ट्रॅफिक जॅम. Passing ride. Reaching Boisar on National Highway.
entered Boisar. Now we going into the city. जेव्हा आपण बोईसरला एंट्री मारली तिथे लिहिलं होतं वेलकम टू बोईसर, लँड ऑफ विराज प्रोफाइल्स. सो वी आर इन टू द MIDC एरिया नाउ अँड वी आर रिचिंग बोईसर सिटी. हे बघा नजारे, डोंगरांची रान आहे रान. आणि बोईसरमध्ये पहिल्यांदा मी सायकलने येतो आहे. आता बोईसरला बराच वेळा आलोय सायकलनी, फर्स्ट टाइम. So mission to reach Boisar on cycle is accomplished or getting accomplished. मी नेहमी म्हणजे नॉर्मली मी तर पेट्रोल पंपला पाणी भरतो कारण की प्लास्टिकच्या बॉटल्स घेण्यात पर्यावरणाचा नुकसान असतो. दॅट इज द मोटो ऑफ फिलिंग द वॉटर ॲट पेट्रोल पंप्स. हे पेट्रोल पंपमध्ये कुठल्याही पण जावा, चांगलं पाणी असतं, स्वच्छ पाणी असतं. वी हॅव सायकल पंक्चर ट्यूब एंड साइकिल का सोल्यूशन है हमारे पास पंक्चर का. सो डोंट वरी, विल डू इट. सायकल डिस्मेंटल झालेली आहे आता ट्यूबमध्ये. ह्याच्यात आम्ही पाणी भरलेलं आहे. पंक्चर कुठं आहे ते चेक करू. 2-4 खिळे सापडले अँड द प्रॉब्लेम विल बी सॉल्व. राईड. सो वी आर इन बोईसर सिटी. Now we will going to the venue and meet any other cyclist. चलो. ये है बोईसर सिटी. We are reaching the destination. The roads are totally flat. बोईसर, अमराई. तो अभी मिलते हैं. डहाणू पालघरला राहिला रस्ता. February 2025 बोईसरमध्ये आहे आज मी सायकलवर. आतापर्यंत 80 किलोमीटर झालेले आहे सायकलिंगचे सकाळपासून. वर चिंचाणी बीच, डहाणू. हे सगळ्या सायकलिंग जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्या आहेत. बोईसरचे सायकलिंग ग्रुपचे सायकलिंग आणि बाहेरून आलेल्यांचे पण सायकल इन द प्रिमाइसेस. सगळ्यांनी चांगले चांगले स्लोगन्स पण दिलेले आहेत सायकलवर. महाग सायकल्स पण आहेत, स्वस्त सायकल्स पण आहेत, पण सायकल्स आहेत. सायकलिंग करा. 3 किलोमीटरचा जो 5 किलोमीटरचा घाट आहे तो ऑलमोस्ट स्टीफ आहे. तर मग तो फक्त 5 किलोमीटर चालत कंप्लीट केला कारण परत दुसऱ्या दिवशी परत घाट चढायचे आहेत. आणि जर हे केलं जर स्टीफनेसमध्ये आणि बॉडी जर हे झालं तर मग पुढचं पूर्ण बाकीचे राहिलेले वेस्ट. तर मग ते केल्यानंतर मग खोपोलीला स्टे होता. त्या स्टेला ऑलमोस्ट मी 1 तास पडून राहिलो. म्हटलं आत्ता झोपेल आत्ता